दुसरा, हा तिसरा. नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत चांदबिबीच्या मालावर. मित्रांनो, चांदबिबीचा माल माझ्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. या चांदबिबीचा माल हा नगर जिल्ह्यातले एक ऐतिहासिक ठिकाण आहे. आपण त्या ठिकाणी चाललेलो आहोत. आज जरा सुट्टी आहे, तर गणेशचा माझा प्लॅन झालेला आहे जायचा, तर चाललेलो आम्ही. तर पाहू शकता गणेश पण आलेला आहे बाहेर. तर चला निघूयात मित्रांनो. तर बघू शकता गणेश पण आलेला आहे. तर चला निघूयात आता आपण. या डोंगरावरती तुम्हाला किल्ला दिसत असेल, वरती बघू शकता महाल, चांदबिबीचा महाल. या ठिकाणी जायचं आहे. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत. पाहू शकता या ठिकाणी तुम्ही चांदबिबीचा महाल. गणेशची तब्येत जरा मागच्या वेळेस परत खराब झालेली अचानकच. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता हा पहिला मजला, हा दुसरा, हा तिसरा. सर्दीने जाम झाला. या ठिकाणी राणीची कबर आहे. सध्या कुलूप लावलेले आहे या ठिकाणी. तर मित्रांनो, या ठिकाणचा परिसर बघू शकता किती शांत आणि किती छान असा आहे. खूप थंड वातावरण आहे या ठिकाणी आणि या ठिकाणचा व्ह्यू पण एकदम छान आहे. तुम्ही बघू शकता परिसर एकदम शांत आहे. रविवारच्या दिवशी गर्दी असते जास्त. चला मित्रांनो, या ठिकाणी वरती जाऊयात आपण. वरती जायला या ठिकाणावरून आहे. तर चला आता जाऊयात आपण वरती. चला निघूयात आता. या ठिकाणी बघू शकता ही कबर आहे. कोणाची आहे आम्हाला काही एवढं काही माहित नाही, पण कबर आहे ही. तर मित्रांनो, आपला ब्लॉग कसा वाटत आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. थोडी हवा येत आहे मित्रांनो, त्यामुळे मला बोलायला थोडा तकलीफ होत आहे. मला पण सर्दी झाली आणि गणेशला पण थोडी सर्दी झालेली आहे. तब्येत ठीक नाही ना मित्रांनो, त्यामुळे जरा आम्ही एन्जॉय कमीच केला असं मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा. काय झालं?
एन्जॉयचा काही विषय नव्हता, खास एन्जॉय करायसाठी नव्हता आलो आम्ही. या ठिकाणी खूप दिवसापासून यायचे प्लॅन चालला होता आमचा, पण पाऊस त्या वातावरणामुळे आम्हाला काही येता नाही आलं, आहे की नाही. आणि गणेशला टाइम नव्हता, कारण की सगळ्या गोष्टी कामकाज बघून पण या गोष्टी पाहावं लागतात मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की नाही. काय म्हटला भाई? भाई बोलतोय मजा घेऊन राहिला. मजा मित्रांनो, बरोबर आहे की नाही. काम महत्वाचं आहे का नाही, काम खूप महत्वाचं आहे भाई. मित्रांनो या परिसरामधलं खूप छान आहे. या ठिकाणी वरती आपल्याला जास्त जाता नाही आलेलं आहे, कारण की या ठिकाणी एका जणांनी वरनं उडी मारून खाली आत्महत्या केली होती, त्यामुळे वरती जायचा तुम्हाला एक दरवाजा दाखवला मी, त्या तो दरवाजा बंद केलेला आहे ना भाई. त्यामुळेच बंद केलं ना. जर मित्रांनो तुम्हाला आपला हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. भाई तू पण बोलून टाक, चल. लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर चला मित्रांनो, जास्त वेळ नाही घेते, आपला हा ब्लॉग मी या ठिकाणी सेंड करतो.